चांदोबा महाभारत 7वा भाग द्रोणाची कथा। या दरम्यान धर्मराजाने भीमसाठी सर्वत्र शोध घेतला। भीमचा काहीच पत्ता लागला नाही। दुर्योधनाला विचारले तर तो म्हणाला तो तर आत्ताच नगराकडे गेला। धर्मराजाने तात्काळ नगराकडे परत जाऊन कुंतीची भेट घेतली आणि भीम आला का असे विचारले असता तिने तो आला नाही असे सांगितले। मी त्याला एका ठिकाणी होऊन झोपलेला पाहिला होता, परंतु पुन्हा पाहिले तेव्हा तो तिथे नव्हता। मी सर्वत्र शोधले, तो कुठेच दिसत नाही। माझा प्रयत्न व्यर्थ गेला। तो कुठे गेला असेल बरे, असे धर्मराज म्हणाला। कुंतीला दुःख झाले। बाळा, तू आणि तुझे भाऊ चारही दिशांना त्याचा शोध घ्या, असे म्हणून तिने धर्मराजाला पाठवून दिले आणि विदुराला बोलावून घेतले। इतरांचा प्रमाणकोटी स्थानी गेलेला भीम परतला नाही। धर्मराजाने कितीही शोध घेतला तरी तो सापडला नाही असे समजते। दुर्योधनाला त्याच्याबद्दल अमर्याद ईर्ष्या आहे। त्याने त्याचे प्राण तर घेतले नाहीत ना अशी भीती वाटत आहे। ती म्हणाली, तू हे मला सांगितले आहेस खरे, परंतु हे शब्द पुन्हा कुठेही उच्चारू नकोस। दुर्योधन अत्यंत दुष्ट आहे। हे शब्द ऐकले तर तो तुझ्या इतर पुत्रांना जिवंत राहू देणार नाही, याचे भान ठेव। तरीही भीमच्या प्राणांना काहीही धोका होणार नाही। तुझे सर्व पुत्र दीर्घायुषी आहेत, असे सांगून विदुराने कुंतीचे सांत्वन केले आणि तो निघून गेला। तिथे नागलोकात भीम 8 दिवस झोपून नंतर जागा झाला। तेव्हा नाग त्याला म्हणाले, तू प्यायलेला दिव्य रस आता पचला आहे। तुला आता 1000 हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे। गंगेत स्नान करून तू तुझी माता आणि भावंडांकडे परत जा। त्यांनी भीमकडून गंगेत स्नान करवून घेतले। त्याला परिधान करण्यासाठी रेशमी वस्त्रे दिली, अनेक औषधी मिसळून तयार केलेले परमान्न खायला दिले आणि अनेक अलंकारांनी त्याला भूषवले। त्यानंतर एका नागाने भीमला उचलून प्रमाणकोटी स्थानावरील एका वनात आणले। भीमाने आपल्याला निरोप द्यायला आलेल्या नागांचा निरोप घेतला आणि हस्तिनापूरला पोहोचून माता आणि ज्येष्ठ बंधूला नमस्कार केला व धाकट्या भावांना मिठी मारली। त्याच्या येण्याने सर्वांचा शोक निवळला। भीमाने मातेला सांगितले की कशाप्रकारे दुर्योधनाने त्याला मारण्यासाठी विषयुक्त अन्न दिले होते, हातपाय बांधून नदीत फेकून दिले होते आणि नागलोकातील आपले अनुभवही सांगितले। तेव्हापासून पांडव एकमेकांचे 1000 डोळ्यांनी रक्षण करू लागले। दुर्योधनाने पांडवांचे अहित करण्यासाठी केलेल्या योजना विदुराने सतत भंग केल्या। कौरव आणि पांडव पुत्रांनी कृपाचार्यांकडून धनुर्विद्या शिकावी अशी व्यवस्था भीष्माने केली। मुलांनी काही काळ कृपाचार्यांकडे प्रशिक्षण घेतल्यावर भीष्माने त्यांच्यासाठी द्रोणाचार्यांची गुरु म्हणून नियुक्ती केली। हे द्रोण भरद्वाज नावाच्या ऋषींचे पुत्र होते। ते मोठे झाल्यावर वेदवेदांगांचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी अग्निवेश नावाच्या गुरुकडे शिष्य म्हणून शस्त्रविद्या आत्मसात केली आणि आग्नेयादी अस्त्रे प्राप्त केली। अग्निवेशांकडेच आणखी एक शिष्य होता, जो पृषताचा पुत्र द्रुपद होता। दोघेही एकाच गुरुचे शिष्य असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली। काही काळाने पांचाल नरेश पृषताचा मृत्यू झाला आणि द्रुपदाचा पांचाल देशाचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला। द्रोणाचे पिता भरद्वाज यांचेही निधन झाले। त्यानंतर द्रोणाने कृपाचार्यांची बहीण कृपी हिच्याशी विवाह केला। त्या दोघांना अश्वत्थामा नावाचा पुत्र झाला। प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी द्रोणाला उत्पन्नाचे साधन शोधणे भाग पडले। परशुराम ब्राह्मणांना हवे तेवढे दान देत आहेत असे ऐकून द्रोण त्यांच्याकडे गेला। परशुराम द्रोणाला म्हणाले, वत्सा, माझ्याकडे जे काही होते ते मी ब्राह्मणांना दिले आहे। सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली आहे। आता माझ्याकडे अस्त्रांशिवाय दुसरे काहीही नाही। ती अस्त्रेच मला प्रदान करा, असे द्रोण म्हणाला। परशुरामाने द्रोणाला आपल्याकडील सर्व अस्त्रे देऊन ती कशी चालवावीत आणि त्यांचे उपसंहार कसे करावेत हे शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितले। त्यानंतर आपला जुना मित्र द्रुपद आपल्याला मदत करेल या हेतूने द्रोण त्याच्याकडे गेला। राजा झाल्यावर द्रुपदाला गर्वाने घेरले होते। त्याने द्रोणाला पाहून म्हटले, तू कोण आहेस हे मी ओळखत नाही, इथून निघून जा, निघून जा। अपमानित झालेला द्रोण हस्तिनापूरला परत आला आणि आपला मेहुणा कृपाचार्यांच्या आश्रयाखाली गुप्तपणे राहू लागला। एके दिवशी कौरवपुत्र नगराबाहेर चेंडू खेळत असताना तो चेंडू एका विहिरीत पडला। तो बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही। त्याचवेळी द्रोण तिथून फिरत असताना तिथे आला। मुले त्याच्याभोवती गोळा झाली आणि विहिरीतून चेंडू बाहेर काढून देण्याची विनंती करू लागली। अरे मुलांनो, तुम्ही सर्वजण भरत वंशाचे अंकुर आहात आणि त्यातही कृपाचार्यांचे शिष्य आहात। विहिरीतून चेंडू बाहेर काढू शकत नाही का? मी माझी ही अंगठी विहिरीत टाकून ती आणि तुमचा चेंडू दोन्ही बाहेर काढतो, पहा, असे म्हणून द्रोणाने आपली अंगठी विहिरीत टाकली। धर्मराज द्रोणाला म्हणाला, म्हाताऱ्या ब्राह्मणा, तू जर हे काम केलेस तर कृपाचार्य तुझ्या भोजनाची आजीवन सोय करतील। पाहत रहा, असे म्हणून द्रोणाने धनुष्यबाण घेतले आणि एक बाण चेंडूत अडकून राहील असा मारला। त्यानंतर बाणाला बाण जोडत त्या बाणांच्या सहाय्याने चेंडूवर काढला। सर्व मुले आश्चर्यचकित झाले आणि म्हणाली, अंगठी सुद्धा बाहेर काढा। द्रोणाने एक बाण मंत्राद्वारे मारून तो अंगठीला अडकेल असे केले। त्यानंतर चेंडू काढला, त्याचप्रमाणे अंगठी सुद्धा वर काढली। मुलांनी हे आश्चर्य पाहून थक्क होऊन त्याला नमस्कार केला आणि विचारले, स्वामी, अशी शक्ती आम्ही कुठेही पाहिली नाही। तुम्ही कोण आहात? आमच्याकडून आपली काय सेवा होऊ शकते? तुम्ही मुले आहात, माझ्या विषयात तुम्ही कशाला पडता? ही गोष्ट तुमचे आजोबा भीष्म यांना सांगा, माझ्याबद्दल तेच चौकशी करतील, असे द्रोण म्हणाला। मुलांच्या माध्यमातून भीष्माला सर्व हकीकत समजली। त्यांनी द्रोणाला आदरपूर्वक नगरात आमंत्रित केले आणि विचारले,
आपले हस्तिनापूरला येण्याचे प्रयोजन काय? द्रोणाने आपला पूर्वेतिहास सांगितला. माझ्या पित्याने मला कृपाचार्यांच्या भगिनीशी विवाह करण्याची आज्ञा देऊन प्राण सोडले. मी तसेच केले आणि मला अश्वत्थामा झाला. त्याचे मित्र गायीचे दूध पीत असताना पाहून माझा मुलगा देखील दुधासाठी रडू लागला. गाय मिळवणे मला शक्य नसल्यामुळे मी पाण्यात पीठ कालवून तेच गायीचे दूध आहे असे त्याला दिले आणि माझा मुलगा आनंदाने ते पिऊ लागला. माझ्या आश्रमातील लोकांनी माझ्या या दरिद्र अवस्थेवरून माझी निंदा केली. मला माझा सहपाठी द्रुपदाची आठवण झाली. लहानपणी तो म्हणायचा की त्याला राज्य मिळाले तर तो मला देईल. त्याच्या मदतीच्या आशेने मी पांचाल देशात गेलो आणि त्याला आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून दिली. राज्याच्या गर्वामुळे तो म्हणाला की एक राजा आणि माझ्यासारखा दरिद्री ब्राह्मण यांच्यात मैत्री कशी असू शकते. त्याने मला ओळखण्यास नकार दिला. हवे असल्यास एक वेळचे भोजन देईन असे म्हणाला. मला खूप संताप आला. पत्नी आणि मुलाला घेऊन मी या कुरुदेशात आलो. आपण बोलावले म्हणून मी आलो आहे. आपली काय आज्ञा आहे? आपले कुरुदेशात येणे हे आमच्या मुलांचे भाग्य आहे. आपल्या सुखाची सर्व व्यवस्था मी करीन. आपल्याला राजा मानून आम्ही आपल्या आज्ञांचे पालन करू असे भीष्म म्हणाले आणि काही दिवसानंतर त्यांनी कौरव व पांडव पुत्रांना द्रोणाचे शिष्य म्हणून सोपवले. द्रोणाने सर्व मुलांना एकत्र करून विचारले, तुमची धनुर्विद्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला माझे एक काम करावे लागेल. कोणीही काही बोलले नाही. मात्र अर्जुन म्हणाला, गुरुदेव आपण सांगाल ते मी नक्कीच करीन. द्रोणाला खूप आनंद झाला. त्यांनी अर्जुनाला प्रेमाने मिठी मारली आणि त्याचे लाड केले. द्रोणाकडे केवळ धृतराष्ट्राचे आणि पांडूचे पुत्रच नव्हे तर हस्तिनापुरात आलेले यादव कुमार देखील शिष्य म्हणून धनुर्विद्या शिकू लागले. सुताच्या घरी वाढलेला कर्ण सुद्धा द्रोणांचा शिष्य झाला. तेव्हापासून कर्णाची दुर्योधनावर श्रद्धा होती. संधी मिळेल तेव्हा तो पांडवांची थट्टा आणि अपमान करत असे. द्रोणाने सांगितल्याप्रमाणे अस्त्रप्रयोगांचे कौशल्य आत्मसात करणारा केवळ अर्जुनच होता. त्यामुळे द्रोणाला वाटत असे की अर्जुन आपल्यासारखाच निपुण होईल. द्रोण एक युक्ती करत असे. ते सर्व शिष्यांना भांडी देऊन पाणी आणायला सांगत असत. आपला पुत्र अश्वत्थामाला मोठ्या तोंडाचे भांडे आणि इतरांना लहान तोंडाचे भांडे देत असत. जे लवकर परत येत त्यांना ते अस्त्रांची अनेक रहस्ये सांगत असत. मोठ्या तोंडाचे भांडे असल्यामुळे अश्वत्थामा आपले भांडे लवकर भरून प्रथम येत असे. अर्जुनाचे भांडे लहान तोंडाचे असूनही तो वारुणास्त्राच्या प्रभावाने ते लवकर भरून अश्वत्थामासोबतच परत येत असे आणि अश्वत्थामा शिकत असलेली सर्व गुपित विद्या स्वतः देखील शिकून घेत असे. या कारणामुळे अश्वत्थामाला अर्जुनाचा खूप हेवा वाटत असे. द्रोणाच्या घरी एका रात्री सर्व शिष्य भोजन करत असताना वाऱ्यामुळे दिवा विझला. दिवा विझल्यावरही जेवण्यास कोणतीही अडचण येत नसल्याचे पाहून अर्जुन विचार करू लागला, सरावामुळेच मी अंधारातही जेवण करू शकत आहे. मग अंधारात धनुर्विद्येचा सराव का करू नये असा विचार करून त्याने सराव सुरू केला. एका रात्री द्रोणाला धनुष्याचा टणत्कार ऐकू आल्यामुळे त्यांची झोपमोड झाली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता अर्जुन अंधारात धनुर्विद्येचा सराव करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला मिठी मारली आणि म्हटले, वत्सा, तुझ्यासारखा धनुर्धर दुसरा कोणीही नसेल अशा प्रकारे मी तुला तयार करीन. सांगितल्याप्रमाणे त्यांनी अर्जुनाला द्वंद्वयुद्ध, रथांमध्ये, हत्तींच्या मध्ये आणि जमिनीवर राहून युद्ध कसे करावे, गदा इत्यादी शस्त्रांनी युद्ध करण्याचे तंत्र आणि त्यातील सर्व गुपिते शिकवली. चांदोबा महाभारत 7वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.